अजितदादांच्या निधनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद पेटलाय। राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी दुःखद प्रसंगी संशय व्यक्त करणं ही मानसिक विकृती आणि नीचपणाचा कळस असल्याचं म्हणत दमानी यांचा तीव्र निषेध केलाय। काय आहे त्यांची नेमकी प्रतिक्रिया पाहूयात। अंजली दमानिया यांनी काल ज्या पद्धतीचे माननीय अजितदादांच्या मृत्यूविषयी जी विधानं केलेली आहेत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार परिवार या दोन्हींना यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये प्रफुल्लजी पटेल असेल, सुनीलजी तटकरे असतील, पार्थदादा पवार असतील, या सर्वांची नावे घेऊन या घातपातामध्ये हा संशय व्यक्त केलेला आहे। खरं तर या अत्यंत नीच मानसिकतेचं आणि विकृत विचारधारेचा अंजली दमानी यांचा जो हा प्रयत्न आहे तो अत्यंत केविलवाना प्रयत्न आहे। या अगोदर अंजली दमानिया या संपूर्ण महाराष्ट्राला सुपारीबाज म्हणूनसाठी लोक म्हणतात की त्या प्रत्येक गोष्ट सुपारी घेऊन बोलतात, अशा पद्धतीने कायम त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार याबाबत कायमच आपल्या मनातील मळमळ आणि या संदर्भामध्ये कायम चुकीच्या पद्धतीने विचार मांडलेला आहे। खऱ्या अर्थाने आपण इतिहासामध्ये जर गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी समोरासमोर लढण्याचा प्रयत्न केलेला आहे, पाठीमागून कधी वार केलेला नाही। आणि म्हणून महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की या ठिकाणी हे जे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा परिवार, या परिवाराने कायम आपल्या शत्रूचा सुद्धा सन्मान केलेला आहे। आणि म्हणून या कुटुंबामध्ये, राष्ट्रवादी परिवारामध्ये माननीय अजितदादांचं काय स्थान होतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आणि अशा वेळेस तुम्ही महाराष्ट्राच्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या जाण्यानंतर अरे एक डायन सुद्धा आपलं घर सुद्धा सोडून त्या ठिकाणी वार करते, परंतु तुम्ही पवार कुटुंबाला, पवार परिवाराला, पवार कुटुंबाचं घर हे सोडायला तयार नाहीये, तर पवार कुटुंबावरती सातत्याने घात करताय, हे अत्यंत वाईट गोष्ट आहे। आणि म्हणून अंजली दमानिया, तुम्हाला महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही, कारण ज्या वेळेस या कुटुंबावरती संकटाची घडी आहे, अशा संकटाच्या घडीमध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास शिकवलेला आहे की आपण ज्या वेळेस एखाद्या कुटुंबामध्ये अशी दुर्घटना होते त्यावेळेस त्या कुटुंबाच्या मागे उभं राहायचं असतं, त्यांना खऱ्या अर्थाने सपोर्ट करायचा असतो। परंतु आम्ही छत्रपतींचा विचार मांडत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, इथे आम्ही सर्वांचा आदर करत असताना तुम्ही या प्रसंगामध्ये जे काही बोलत आहात ते अत्यंत निंदनीय आहे। आणि म्हणून तुमच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि तुमच्या या वक्तव्याची निंदा करावी तेवढी थोडी आहे। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।